नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या खास सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत क्रॅमर्स रूल. एक सामायिक समीकरणे किंवा सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवण्यासाठी ही एक अत्यंत सोपी आणि बोर्डाच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारी पद्धत आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. पहिल्यांदा समीकरणांची मांडणी आणि त्यात होणाऱ्या सामान्य चुका. त्यानंतर dx आणि dyच्या किमती कशा काढायच्या ते शिकूया. मग x आणि y शोधणे, आलेलं उत्तर कसं तपासायचं आणि शेवटी परीक्षेसाठी वेळेचं नियोजन कसं करायचं या सगळ्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. पहिला टप्पा सेटअप आणि साइन मिस्टेक्स म्हणजेच समीकरणांची योग्य मांडणी आणि चिन्हांमध्ये होणाऱ्या चुका. आता आपल्यासमोर आजचा मुख्य प्रश्न आहे. आपल्याला 3x - 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5 ही दोन समीकरणं क्रॅमर्स रूल वापरून सोडवायची आहेत. इथं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे ही दोन्ही समीकरणं त्यांच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजेच ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत की नाही हे नक्की तपासून पाहणं. या मांडणीतून आपण सहगुणक किंवा कोएफिशियंट्स वेगळे काढूया. पहिल्या समीकरणावरून आपल्याला मिळतं a1 बरोबर 3, b1 बरोबर -4 आणि c1 बरोबर 10. तसंच दुसऱ्या समीकरणावरून a2 बरोबर 4, b2 बरोबर 3 आणि c2 बरोबर 5 मिळतो. असा व्यवस्थित टेबल बनवून घेतला की गणितात कन्फ्युजन होत नाही. पण थांबा, इथेच एक मोठा ट्रॅप आहे. बरेच विद्यार्थी घाईघाईत b1 ची किंमत फक्त 4 लिहितात आणि तिथेच सगळे मार्क्स जातात. लक्षात ठेवा, वजा चिन्ह हे त्या सहगुणकाचाच एक भाग असतं. त्यामुळे b1 ची किंमत -4 आहे हे विसरून अजिबात चालणार नाही. इथं खूप काळजी घ्यायची आहे. दुसरा टप्पा डिटर्मिनंट्स म्हणजेच d, dx आणि dyच्या किमती शोधणे. आता मुख्य डिटर्मिनंट d कसा काढायचा ते बघूया. यासाठी फक्त x आणि y चे सहगुणक वापरून एक 2x2 मॅट्रिक्स तयार करायचा असतो. लक्षात घ्या, यामध्ये स्थिर संख्या म्हणजेच कॉन्स्टंट टर्म्स अजिबात घ्यायच्या नसतात. आता इथे तिरकस गुणाकार किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन अतिशय लक्षपूर्वक करायचं आहे. आपण 3 गुणिले 3 वजा कंसात -4 गुणिले 4 असं करणार आहोत. यामुळे 9 अधिक 16 मिळतात आणि d ची फायनल किंमत 25 येते. वजा अधिक होतं हा गणितातला बेसिक आणि महत्त्वाचा नियम इथे वापरला आहे. हे तर खूपच सोपं आहे. dx काढताना आपल्याला फक्त एकच बदल करायचा आहे. मॅट्रिक्समधले x चे सहगुणक काढायचे आणि त्यांच्या जागी समीकरणांमधल्या स्थिर संख्या म्हणजे कॉन्स्टंट्स ठेवायचे. y चे सहगुणक मात्र तिथेच जसेच्या तसे राहतील. त्याच नियमाप्रमाणे पुढे जाऊया. 10 गुणिले 3 वजा कंसात -4 गुणिले 5 यामुळे 30 अधिक 20 होतात. म्हणजेच एकदम सहजपणे आपल्याला dx ची किंमत 50 मिळते. अगदी असंच d काढतानाही करायचं आहे. फक्त आता आपण y स्तंभातील सहगुणक बदलून त्या जागी स्थिर संख्या ठेवणार आहोत. आणि यावेळी x चे सहगुणक त्यांच्या मूळ जागेवर तसेच राहतील. पुन्हा एकदा तिरकस गुणाकार. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 यामुळे 15 वजा 40 उरतात. आता 15 मधून 40 गेले म्हणजे उत्तर येतं -25. मोठ्या संख्येचं चिन्ह दिल्याने dy ची किंमत -25 मिळते. तिसरा टप्पा प्रत्यक्ष x आणि y च्या किमती शोधणे. इथून पुढे ही पद्धत आणखीनच सोपी होते. ही दोन छोटीशी सूत्र पहा. x ची किंमत काढण्यासाठी फक्त dx ला d ने भागायचं आहे आणि y ची किंमत मिळवण्यासाठी dy ला d ने भागायचं आहे. एकदम क्लिअर आणि सिंपल. मग आपण काढलेल्या किमती सूत्रात टाकूया. x बरोबर 50 भागिले 25. हा भागाकार केल्यावर आपल्याला x ची एकदम अचूक आणि स्पष्ट किंमत मिळते, ती म्हणजे 2. आणि y च्या बाबतीत -25 ला 25 ने भागल्यावर उत्तर येतं -1. अशा प्रकारे आपल्या अंतिम चलांच्या किमती म्हणजेच फायनल व्हेरिएबल्स आपल्याला मिळाल्या आहेत. चौथा टप्पा उत्तराची पडताळणी. आपण काढलेलं उत्तर खरंच बरोबर आहे का ते तपासणे. गणितात पडताळणी केल्याशिवाय काम पूर्ण होत नाही. आपण काढलेल्या x आणि y च्या किमती म्हणजेच 2 आणि -1 मूळ समीकरणांमध्ये ठेवून बघूया.
दोन्ही बाजू एकदम अचूक जुळतायत. पहिल्या समीकरणाचं उत्तर 10 येतंय आणि दुसऱ्याचं 5. यावरून सिद्ध होतं की आपलं गणित 100% बरोबर आहे. हा छोटासा टप्पा परीक्षेत आपला आत्मविश्वास खूप वाढवतो. 5वा आणि शेवटचा टप्पा, परीक्षेसाठी वेळेचं नियोजन. परीक्षेच्या वेळी या काही खास टिप्स नक्की लक्षात ठेवा. नेहमी समीकरणं स्टँडर्ड फॉर्ममध्येच लिहा. वजा चिन्हांना पेन्सिलने गोल करा, म्हणजे मगाशी पाहिलेल्या चुका टळतील. क्रेमर्स रूलच्या एका प्रश्नासाठी जास्तीत जास्त 4 मिनिटं द्यायची आहेत आणि शेवटी मनातल्या मनात 30 सेकंदात उत्तर पडताळून पाहायचे. या सवयींमुळे तुमचा मौल्यवान वेळ वाचेल आणि चुका अजिबात होणार नाहीत. आता वेळ आली आहे स्वतः सराव करण्याची. 5x अधिक 3y बरोबर 21 आणि 2x वजा y बरोबर 4 हे गणित स्वतः सोडवून पहा आणि दुसरी एखादी प्रॅक्टिस प्रॉब्लेम पण शोधून नक्की सोडवा. आज आपण शिकलेले नियम वापरून बघा किती पटपट उत्तर मिळतंय ते. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. हीच पद्धत जर 2 ऐवजी 3 चलांच्या म्हणजे 3 व्हेरिएबल्सच्या समीकरणांसाठी वापरायची असेल तर ती कशी वापरता येईल? गणिताची